पेरनोली येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम उत्साहात संपन्न। बळीराजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर भात रोप लावणी, शेत पाहणी आणि बियाणे वाटपातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त। आजरा तालुक्यातील पेरनोली येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम उत्साहात पार पडला। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसंच शेतीची पाहणी केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनश्री देसाई होत्या। यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले, बळीराजा हा देशाचा अन्नदाता आहे। त्याच्या अडचणी आणि शेतीतील समस्या समजून घेण्याबरोबरच त्याचा सन्मान करण्यासाठी आपण बांधावर आलो आहोत। नव्या पिढीला शेतीचं महत्त्व पटवून देतानाच आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांसाठी त्यांना प्रेरित केलं जाईल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी शेतकरी मारुती परीट यांच्या शेतात घनसाळ भाताची रोपलावणी करण्यात आली। तसंच घनसाळ लागवड, भात लागवड क्षेत्र, विविध वनांची लागवड आणि बांबू शेतीची पाहणी करण्यात आली। बांबू तज्ज्ञ पाटलोबा पाटील यांनी बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन केलं। कार्यक्रमास विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगिरे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पुजारी, पंचायत कृषी अधिकारी दिनेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती। तानाजी देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते शेतकरी सुषमा मोहिते, सुनीता कालेकर, शुभदा सावंत, तानाजी देसाई आणि गीता परीट यांना बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमास राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, GM पाटील, अशोक पोवार, वांद्रे, महादेव निवंगरे, सर्जीराव देसाई, अमर पवार, रवींद्र देसाई, अमृत देसाई, सुरेश कालेकर, ज्ञानोबा सासुलकर, काकासो देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी अमिषा देवर्डेकर यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।